नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, त्याच्यासोबत जे काही आपण या आठवड्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन करणार आहोत त्या ट्रेडिंग प्लॅनसाठी ज्या काही सपोर्टच्या लेवल आहेत, ज्या काही रेजिस्टन्सच्या लेवल आहेत, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, येणारा आठवडा खूप महत्त्वाचा आठवडा आहे, कारण की या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसीचे रिझल्ट येणार आहेत। त्यासोबत मंगळवारी मार्केटला सुट्टी आहे, त्यानंतर शुक्रवारी मार्केटला सुट्टी आहे। त्यामुळे जे काही मार्केटचे 3 दिवस ट्रेडिंग सेशन आहे ते 3 दिवस ट्रेडिंग सेशन खूप व्होलॅटाइल ट्रेडिंग सेशन होणार आहे, कारण की सोमवारी फिन निफ्टीची जी काही वीकली एक्सपायरी आहे ती मंगळवारच्या ऐवजी सोमवारी असणार आहे, कारण की मंगळवारी मार्केटला सुट्टी आहे, त्यानंतर मार्केटमध्ये शुक्रवारी सुट्टी आहे। त्यामुळे मार्केटमधले जे काही आता येणारा आठवडा आहे तो पूर्णपणे व्होलॅटिलिटी बेस्ड आठवडा असणार आहे, कारण की प्रीमियमचा ऍडजस्टमेंट असेल किंवा जे काही मार्केट आपलं बंद राहणार आहे त्याचं ऍडजस्टमेंट आपल्याला ह्या आठवड्यामध्ये होणं अपेक्षित आहे। त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप असणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवरती, कॅपिटल प्रिझर्वेशनवरती किंवा जे काही मनी मॅनेजमेंट आहे ह्याच्यावरती जर काम केलं तर तुम्हाला तिथं चांगला फायदा होऊ शकतो। जर तुम्ही शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचा विचार केला तर ओव्हरऑल ब्रॉडर मार्केटमध्ये आपल्याला बाईंग बघायला बाईंग दिसत आहे। तर तुम्ही निफ्टीमध्ये जर बघितलं तर निफ्टीमध्ये 280 अंकांची तेजी आणि निफ्टी हा 17,359 ला क्लोज झाला। जी काही निफ्टीची 17,200 ही रेजिस्टन्सची लेवल होती त्या लेवलवरती निफ्टी गॅप ओपन झाला आणि निफ्टीने 17,200 ही लेवल होल्ड केली आणि त्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला स्लो आणि स्टेडीली 17,381 पर्यंतचा हाय किंवा ते 17,381 पर्यंतची लेवल आपल्याला शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळाले। तर निफ्टीमध्ये आता ज्यावेळेस निफ्टीमध्ये करेक्शन होणार आहे त्यावेळेस निफ्टीमध्ये 17,200 असेल, 17,100 असेल, ह्या सगळ्या लेवल आता निफ्टीमध्ये सपोर्टचं काम करणार आहेत आणि त्यानंतर जो काही निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 17,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे ही निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे। जर तुम्ही वीकली चार्टवरती जर निफ्टीला ऑब्झर्व केलं तर निफ्टी सध्या काय करतोय की ही जी काही हा जो काही चॅनल आहे ह्या चॅनलमध्ये सध्या निफ्टीमध्ये एक सपोर्टचा चॅनल आहे आणि एक सपोर्टची ट्रेंड लाईन, एक रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन ह्या चॅनलमध्ये सध्या निफ्टी ट्रेड करतोय। म्हणजे जर येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टीनं इथे एखादी इनसाइड कॅन्डल तयार केली आणि त्यानंतर जर निफ्टी ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला 18,000 पर्यंतचं टार्गेट येणाऱ्या मंथमध्ये बघायला मिळू शकतं आणि जर 18,000 पण ही लेवल निफ्टीनं होल्ड केली तर आपल्याला निफ्टीमध्ये 18,250 आणि 18,500 पर्यंतचं पण पॉसिबल टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं। आणि निफ्टीसाठी जो काही आता वीकली बेसिसवरती सपोर्ट आहे तो आहे 16,900 ते 16,750 ही जी काही 150 पॉईंटची रेंज आहे ही 150 पॉईंटची रेंज निफ्टीसाठी सपोर्टचं काम करणार आहे। जोपर्यंत निफ्टी या अप्पर ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन करत नाही किंवा अप्पर ट्रेंड लाईनच्या वरती 1-2 दिवस क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला 18,000 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळणार नाही। सध्या निफ्टीमध्ये जो काही मेन रेजिस्टन्स आहे तो 17,500 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलवरती निफ्टीमध्ये सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे। त्यानंतर 17,750 हा जो काही प्रिव्हियस टाइमला सपोर्टचं काम करत होता, त्यामुळे आता वरती जाताना 17,750 हा काय करणार आहे की रेजिस्टन्सचं काम करणार आहे। म्हणजे निफ्टीमध्ये 17,500 असेल, 17,750 असतील, ह्या दोन लेवल रेजिस्टन्सचं काम करणार आहे। जर ह्या लेवलवरती जर मार्केटनं इथं कन्सोलिडेशन केलं आणि जर येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये जर 17,750च्या वरती मार्केट सस्टेन झाला आणि त्याच्यासोबत जर रिलायन्स इंडस्ट्री असेल, अदानी ग्रुपचे स्टॉक्स असतील, त्याच्यासोबत बँकिंग स्टॉक्सनी जर ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेशन केलं तर आपल्याला 18,000 पर्यंतचं टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं। पण त्यासाठी निफ्टीमध्ये कन्सोलिडेशन होणं खूप गरजेचं आहे, कारण की जर ह्या ट्रेंड लाईनच्या वरती निफ्टी सस्टेन व्हायला चालू झाला तर आणि कन्सोलिडेशन पण निफ्टीनं साईड बाय साईड दाखवलं आणि त्यानंतर जर 17,750 लेवलच्या वरती जर निफ्टी निघायला चालू झाला तर आपल्याला 18,000 पर्यंतचं टार्गेट हे एका दिवसात पण बघायला मिळू शकतं। जे काही इथं कॅन्डल तयार होणार आहेत, खूप मोठ्या कॅन्डल तयार होणार आहेत, त्यामुळे निफ्टीनं जर 17,500 त्यानंतर 17,750 ह्या रेजिस्टन्सच्या लेवल काढल्या तर आपल्याला निफ्टीमध्ये 18,000 आणि 18,250 पर्यंतचं टार्गेट बघायला मिळू शकतं। जोपर्यंत निफ्टी आता 16,750 ह्या लेवलच्या खाली डेली बेसिसवरती क्लोज होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला विकनेस बघायला मिळणार नाही। तिथं निफ्टीमध्ये जो काही डीप येणार आहे किंवा जे काही करेक्शन येणार आहे तिथं नवीन बायर्स ऍक्टिव्हेट होताना दिसणार आहे। त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। म्हणजे जे काही तुमचे इन द मनी किंवा ऍट द मनीचे कॉल आहेत त्या कॉलवरती लक्ष ठेवायचं आणि कंट्रोल्ड फॉलमध्ये ते कॉल तुम्हाला ट्रेडिंगसाठी यूज करायचे। त्यामुळे तुम्ही जर बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला तिथं येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो। जर तुम्ही निफ्टीमध्ये सपोर्टचा विचार केला तर निफ्टीमध्ये जो काही वीकली बेसिसवरती सध्या तरी सपोर्ट आहे तो 16,900 आणि त्यानंतर 16,800 ही जी काही लेवल आहे ही निफ्टीमध्ये सपोर्टचं काम करणार आहे। जोपर्यंत निफ्टी तुम्हाला 16,800च्या वरती मिळते किंवा 17,000च्या वरती मिळते तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे आणि जर निफ्टी 17,500च्या वरती जर डेली बेसिसवरती क्लोजिंग द्यायला चालू केला तर तुम्हाला निफ्टीमध्ये प्रत्येक डीप वरती पण काय करायचं आहे की बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। म्हणजे सध्याचं ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे। जर तुम्ही ग्लोबल मार्केट जर ऑब्झर्व केलं
तर ग्लोबल मार्केटचा जर तुम्ही मंथली टाइम फ्रेमवरती जर चार्ट बघितला तर इथं काय दिसते की तुम्हाला जो काही मार्केटनं बॉटम तयार केला डाव जोन्सनं, त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला हायर साईडची रॅली बघायला मिळते. जर ह्या रॅलीमध्ये जर आपल्याला ह्या रॅलीशी मॅचअप करायचं असेल तर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण रॅली येणं अपेक्षित आहे, कारण की ॲज कम्पेअर टू ग्लोबल मार्केट आपल्या इंडियन मार्केटमध्ये सध्या करेक्शन जास्त झाले. सध्या ग्लोबल मार्केट हायर साईडला ट्रेड करते. जर त्या लेवलला मॅचअप करायचं असेल तर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण जो काही हायर साईडचा जो काही ड्यू शिल्लक राहील तो ड्यू येणं खूप महत्वाचं एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला या मार्केटमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे जोपर्यंत निफ्टी ह्या ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन होत नाही किंवा क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये स्ट्रॉंग बुलिश व्ह्यू ठेवायचा नाही. आणि जोपर्यंत निफ्टी तुम्हाला 16,900च्या वरती मिळते तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक डीप वरती कंट्रोल्ड फॉल वरती काय करायचं, तिथं कॉल पोझिशन किंवा सीई पोझिशन मध्ये तिथं ट्रेड करायचं. तर मित्रांनो आता बघू की आपण बँक निफ्टीसाठी ज्या काही महत्वाचे लेवल आहेत ह्या आठवड्यासाठी याची चर्चा आपण आता करूया. की जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 40,800 ही जी काही लेवल आहे आणि त्यानंतर 41,000 ही जी काही राऊंड फिगर आहे, ह्या राऊंड फिगरवरती निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये दोन रेजिस्टन्सचे पॉईंट आहेत. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी 40,800 आणि त्यानंतर 41,055 किंवा 41,122 या लेवलच्या वरती जर सस्टेन झाला तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये 42,000 असेल, त्यानंतर 43,000 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. कारण की बँक निफ्टीसाठी जो काही आता मेन रेजिस्टन्स आहे तो 40,800 ते 41,122 ही जी काही 300-400 पॉईंटची रेंज आहे एक बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्सचं काम करणार आहे. बँक निफ्टी पण काय करते की सध्या एका चॅनलमध्ये ट्रेड करते. म्हणजे बँक निफ्टीसाठी जो काही वीकली टाइम फ्रेमवरती सपोर्ट आहे तो 39,000 ते 38,800 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये वीकली टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जोपर्यंत 38,800 ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला विकनेस बघायला मिळणार नाही. तोपर्यंत प्रत्येक डीपवरती नवीन बायर्स तुम्हाला ऍक्टिव्हेट होताना दिसतील. म्हणजे जे काही कंट्रोल्ड फॉल आहे ते कंट्रोल फॉल तुम्हाला कॉल साईडला कन्व्हर्ट होताना दिसतील. त्यामुळे तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करा. येणाऱ्या आठवड्यासाठी बँक निफ्टीसाठी जो काही सपोर्ट आहे म्हणजे ही जी काही तुम्हाला वीकली कॅन्डल दिसते ह्या कॅन्डलच्या 50% जोपर्यंत करेक्शन येत नाही किंवा ह्या कॅन्डलच्या 50%च्या खाली मार्केट जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये स्ट्रॉंग बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर ह्या ट्रेंडलाईनच्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन झाला किंवा या ट्रेंडलाईनची ही जर ट्रेंडलाईन जर बँक निफ्टीनं गॅप अप होऊन व्हायलेट करून जर 40,800 ही लेवल जर होल्ड केली तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट मिळणार आहे ते 41,122 आणि जर 41,122 ही जी काही मेन रेजिस्टन्सची रेंज आहे ह्या रेंजला जर बँक निफ्टीनं ब्रिज केलं तर तुम्हाला डायरेक्ट बँक निफ्टीमध्ये 42,000 असेल, त्यानंतर 42,500 आणि 43,000 पर्यंत टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळणार आहे. ओव्हरऑल मार्केटचा जर विचार केला तर मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे, ग्लोबल मार्केट पण बुलिश आहे. जोपर्यंत एखादी निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये फुल बेरिश व्ह्यू ठेवायचा नाही. तर मित्रांनो जर तुम्ही बँक निफ्टीचे कॉम्पोनंट बघितले किंवा जर निफ्टीचे कॉम्पोनंट बघितले तर ते सध्या काय की बायर्सच्या कंट्रोलमध्ये, त्यामुळे हे कॉम्पोनंट जोपर्यंत सेलर्सच्या कंट्रोलमध्ये येणार नाही किंवा सेलर्स यामध्ये ऍक्टिव्हेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यामध्ये निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचा नाही. जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी आता 38,800 ह्या लेवलच्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली सेल पोझिशन क्रिएट करायची नाही किंवा अग्रेसिव्हली पुटवरती ट्रेड करायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी हा 39,000 किंवा इथं जी काही लेवल आहे 39,800 ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे की बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी करायची आणि जसजसं 39,800च्या खाली बँक निफ्टी क्लोज व्हायला चालू केला तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये तिथं साइडवेज टू बेरिश व्ह्यू ठेवायचा. आणि जर बँक निफ्टीनं 41,000 ही लेवल होल्ड केली आणि 41,122च्या वरती जर बँक निफ्टी येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर सक्सेसफुली क्लोज झाला तर तुम्हाला मार्केटमध्ये स्लो आणि स्टडीली अप्पर साईडचे 42,000 आणि त्यानंतर 43,000 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता बघूया की आपण निफ्टी आणि बँक निफ्टी जे काही स्टॉक्स आहेत ते स्टॉक्स कशा पद्धतीनं ट्रेड करतायत. जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 4.5% अपसाईडचे मोमेंटम बघायला मिळाले. म्हणजे एकाच दिवसामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये आपल्याला 100 रुपयाचा अपमूव बघायला मिळाला. जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट जर वीकली टाइम फ्रेमवरती जर बघितला तर रिलायन्स इंडस्ट्रीसाठी 2350 ही एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे, कारण की प्रिव्हियस टाइमला 2350 हे सपोर्टचं काम करत होतं. त्यामुळे आता वरती जाताना जर 2350च्या वरती जर रिलायन्स इंडस्ट्री ट्रेड करायला चालू झाला तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 2400 आणि त्यानंतर 2450 पर्यंतचा टार्गेट बघायला मिळणार आहे. जर रिलायन्स इंडस्ट्री येणाऱ्या आठवड्यामध्ये जर कन्सोलिडेट केला, जर 2300
ही लेवल जर रिलायन्स इंडस्ट्रीनं होल्ड केली आणि जर त्यानंतर जर रिलायन्स इंडस्ट्रीनं 2350च्या वरती जर क्लोजिंग द्यायला चालू केलं, म्हणजे इथे एखादी इनसाइड कॅन्डल जर तयार करून जर नेक्स्ट वीकला जर ह्या इनसाइड कॅन्डलच्या हायच्या वरती जर ट्रेड करायला चालू केलं तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 2480 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळणार आहे. इथे जो काही स्विंग हाय तयार झाला ह्या स्विंग हाय पर्यंतचा टार्गेट आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळणार आणि जर 2480च्या वरती जर रिलायन्स इंडस्ट्री सक्सेसफुली क्लोज झाला तर परत आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 2600 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यामुळे येणारा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. ह्या आठवड्यामध्ये जर इथे एखादी इनसाइड कॅन्डल तयार झाली किंवा जर लॉंगलेग डोजी जर कॅन्डल तयार झाली आणि जर नेक्स्ट वीकमध्ये जर हायच्या वरती जर रिलायन्स इंडस्ट्री क्लोज व्हायला चालू झाला तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये परत नवीन बायर्स ऍक्टिव्हेट होताना दिसतील. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीवरती पण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आपला जो काही निफ्टीमधला स्टॉक आहे तो अदानी एंटरप्राइजेस. जर अदानी एंटरप्राइजेसचा विचार केला तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये जो काही 3 आठवडे जो काही फॉल होता तो ह्या आठवड्यामध्ये ऍब्झॉर्ब करण्यात आला. म्हणजे जे काही अदानी एंटरप्राइजेससाठी जो काही सपोर्ट आहे तो 1550 या लेवलवरती अदानी एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला बायर्स ऍक्टिव्हेट होताना दिसत आहेत. आणि जर तुम्ही वीकली टाइम फ्रेमवरती जर अदानी एंटरप्राइजेसचा जर चार्ट बघितला तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये 1500 ते 1550 ही जी काही रेंज आहे ती स्ट्रॉंग बायर्सची रेंज आहे. आणि जर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर अदानी एंटरप्राइजेस हा अदानी एंटरप्राइजेस हा जर 1780च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर आपल्याला अदानी एंटरप्राइजेसमध्ये स्लो आणि स्टेडीली 1964 आणि त्यानंतर 2162 पर्यंत टार्गेट बघायला मिळणार आहे. कारण की हा जो काही एरिया आहे 1550 ते 1780 हा जो काही 1780 हा जो काही एरिया तो कन्सोलिडेशन एरिया आणि जर ह्या एरियामध्ये जर अदानी एंटरप्राइजेसनं कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला अदानी एंटरप्राइजेसमध्ये परत नवीन बायर्स ऍक्टिव्हेट होताना दिसतील आणि त्यानंतर ते बायर्स अदानी एंटरप्राइजेसला 2000 आणि त्यानंतर 2180 पर्यंत घेऊन जायचं काम करू शकतात. त्यामुळे अदानी एंटरप्राइजेसवरती पण तुम्हाला या आठवड्यामध्ये लक्ष ठेवायला पाहिजे. जर अदानी एंटरप्राइजेस जर 1520च्या खाली जर सक्सेसफुली क्लोज झाला तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये परत नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट होताना दिसतील आणि त्याच्यासोबत आपल्याला निफ्टी मध्ये पण आपल्याला डाऊनसाइडच्या मोमेंटम बघायला मिळू शकतात. नेक्स्ट स्टॉक आहे तो एचडीएफसी बँक. तर एचडीएफसी बँक सध्या बाहेरच्या कंट्रोलमध्ये ट्रेड करताना दिसत आहे. जोपर्यंत एचडीएफसी बँक आता 1580च्या खाली डेली बेसिसवरती क्लोज होत नाही तोपर्यंत एचडीएफसी बँकमध्ये आपल्याला नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट होताना दिसणार नाही. त्यामुळे एचडीएफसी बँकमध्ये जोपर्यंत तुम्हाला 1580 पर्यंत एचडीएफसी बँक मिळते तोपर्यंत तुम्हाला एचडीएफसी बँकमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर 1580च्या खाली जर एचडीएफसी बँक क्लोज व्हायला चालू झाला तर तुम्हाला एचडीएफसी बँकमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. त्यामुळे एचडीएफसी बँक जर येणाऱ्या आठवड्यामध्ये पण इथे एखादी इनसाइड कॅन्डल तयार करून जर हायर साईडला जर निघायला चालू झाला तर इथं जी काही ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स एचडीएफसी बँकमध्ये येत आहे त्या म्हणजे 1630 आणि 1640 पर्यंत टार्गेट आपल्याला एचडीएफसी बँकमध्ये बघायला मिळू शकतं. आणि जर ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर एचडीएफसी बँक क्लोज झाला तर आपल्याला एचडीएफसी बँकमध्ये 1672 आणि 1700 पर्यंत टार्गेट येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी बँकमध्ये बघायला मिळू शकतं. पण सध्याचं ओव्हरऑल मार्केट बघता, ग्लोबल मार्केट बघता जे काही मेन स्टॉक्स आहेत रिलायन्स इंडस्ट्री असेल, एचडीएफसी बँक असेल, त्यानंतर आयसीआयसीआय बँक असेल, ह्यामध्ये पण आपल्याला मेनली बाईंग दिसत आहे. त्यामुळं हे जर स्टॉक्स तुम्हाला जर चांगल्या डीपमध्ये किंवा जर एखाद्या करेक्शनमध्ये मिळत असतील तर तुम्ही त्याला या स्टॉकमध्ये बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी यूज करा. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये एचडीएफसी बँक 1620च्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला एचडीएफसी बँकमध्ये 1640 आणि 1660 पर्यंत टार्गेट एचडीएफसी बँकमध्ये बघायला मिळू शकतं. नेक्स्ट बँक आहे ती ऍक्सिस बँक. तर ऍक्सिस बँकमध्ये जो काही आता मेन रेजिस्टन्स आहे ही जी काही ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनच्या वरती जर ऍक्सिस बँक क्लोज होण्यास सक्सेसफुल झाला म्हणजे 862च्या वरती जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये जर ऍक्सिस बँक ट्रेड करायला चालू झाला तर ऍक्सिस बँकमध्ये आपल्याला इथं खूप मोठ्या कॅन्डल तयार होताना दिसतील. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार ते 880 त्यानंतर 910 पर्यंत टार्गेट तुम्हाला ऍक्सिस बँकमध्ये बघायला मिळू शकतं. कारण की ऍक्सिस बँकनं 822 ते 900 ही जी काही 80 पॉईंटची रेंज आहे ह्या 80 पॉईंटच्या रेंजमध्ये जवळजवळ 7 ते 8 आठवडे कन्सोलिडेशन केले म्हणजे 2 महिने झाले ह्यामध्ये ऍक्सिस बँक काय करतोय की ट्रेड करतोय. त्यामुळे ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जसा ऍक्सिस बँक ट्रेड करायला चालू करेल तसा ऍक्सिस बँकमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळाली आणि ती शॉर्ट कव्हरिंग रॅली ऍक्सिस बँकला 900 आणि 910 पर्यंत घेऊन जायचं काम करू शकते. आणि ऍक्सिस बँकसाठी जो काही आता मेन सपोर्ट आहे तो 820 ते 810 ही जी काय रेंज आहे ह्या रेंजमध्ये ऍक्सिस बँकसाठी सपोर्ट आहे. जोपर्यंत 810च्या खाली ऍक्सिस बँक ट्रेड करत नाही तोपर्यंत ऍक्सिस बँकमध्ये आपल्याला नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट होताना दिसणार नाहीत. नेक्स्ट बँक आहे ती आयसीआयसीआय बँक. तर आयसीआयसीआय बँकसाठी जो काही आता रेंज आहे ती 833 ते 880 ही जी काय रेंज आहे ह्या रेंजमध्ये आयसीआयसीआय बँक सध्या ट्रेड करतोय. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये आयसीआयसीआय बँक हा 885च्या वरती सक्सेसफुली क्लोज झाला तर आपल्याला आयसीआयसीआय बँकमध्ये 906 आणि त्यानंतरचे 911 पर्यंत टार्गेट तुम्हाला आयसीआयसीआय बँकमध्ये बघायला मिळू शकतं. कारण की सध्या आयसीआयसीआय बँकचा जर तुम्ही चार्ट ऑब्झर्व केला तर आयसीआयसीआय बँक काय करतोय की गेली 7 ते 8 आठवडे झाले 820 ते 880 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये कन्सोलिडेट करतोय. जर ह्या ही जी काही अप्पर
रेजिस्टन्स लाईन आहे, ह्या जर रेजिस्टन्स लाईनच्या वरती जर ICICI बँक क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर आपल्याला ICICI बँकमध्ये 900 आणि 920 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये जर ICICI बँक तुम्हाला 888च्या वरती जर ट्रेड करताना दिसला तर तुम्हाला ICICI बँकमध्ये 900 आणि 920 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. तर नेक्स्ट बँक आहे ती SBI. तर SBIचा जर तुम्ही चार्ट ऑब्झर्व केला तर SBI मध्ये इथे एक चांगल्या फॉल नंतर इथे एक चांगलं बाईंग तुम्हाला दिसते. त्यामुळं जर SBI येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर 530च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर SBI मध्ये तुम्हाला 532 आणि 540 पर्यंत टार्गेट बघायला मिळणार आहे. तर SBI मध्ये जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 532 ही लेवल खूप महत्त्वाची लेवल आहे. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर SBI ने इथे एखादी इनसाइड कॅन्डल तयार केली आणि जर ही या इनसाइड कॅन्डलचं क्लोजिंग ह्या रेजिस्टन्स लाईनच्या वरती दिलं तर तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये SBI मध्ये 560 आणि त्यानंतर 600 रुपयापर्यंत पण टार्गेट बघायला मिळू शकतं. कारण की SBI मध्ये पण तुम्हाला इथं जबरदस्त कन्सोलिडेशन दिसते. चांगल्या फॉल नंतर इथे एक बाईंग म्हणजे ग्रीन कॅन्डल तयार झाले आणि जोपर्यंत 500च्या खाली SBI ट्रेड करणार नाही तोपर्यंत SBI मध्ये नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट होणार नाही. आणि जर SBI न 532च्या वरती जर क्लोजिंग देणे सक्सेसफुल झालं तर SBI मध्ये आपल्याला नवीन बायर्स ऍक्टिव्हेट होताना दिसतील आणि त्या SBI ला ते 580 आणि 600 पर्यंत घेऊन जायचं काम करू शकतील. त्यामुळे SBI वरती पण तुम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवून तिथं जर तुम्हाला SBI हा 532च्या वरती जर कन्सोलिडेशन करताना किंवा ती लेवल होल्ड करताना दिसला तर तुम्ही SBI ला शॉर्ट टर्म साठी बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला 600 पर्यंत टार्गेट SBI मध्ये बघायला मिळू शकतं. नेक्स्ट बँक आहे ती कोटक बँक. तर कोटक बँक मध्ये जो काही सपोर्ट आहे तो 1685 ते 1666 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये कोटक बँक साठी सपोर्ट आहे. आणि कोटक बँक मध्ये जो काही आता मेन रेजिस्टन्स आहे तो 1741 ते 1760 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये कोटक बँक साठी रेजिस्टन्स आहे. जर येणाऱ्या आठवड्यामध्ये कोटक बँक 1760च्या वरती सक्सेसफुली क्लोज झाला तर कोटक बँक मध्ये आपल्याला 1782 आणि 1800 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि जोपर्यंत कोटक बँक हा 1680च्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत कोटक बँक मध्ये तुम्हाला विकनेस बघायला मिळणार नाही. आणि कोटक बँक सध्या काय करतोय की ही जी काही 1680 ते 1730 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये कन्सोलिडेट करतोय. म्हणजे जर येणाऱ्या आठवड्यामध्ये 1760च्या वरती जर कोटक बँक सक्सेसफुली क्लोज झाला तर कोटक बँक मध्ये तुम्हाला 1800 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. नेक्स्ट बँक आहे ती EU स्मॉल बँक. तर EU स्मॉल बँक मध्ये इथं एक बेरिश एनगल्पिंग बुलिश एनगल्पिंग कॅन्डलचं फॉर्मेशन झाले. जर ह्या हायच्या वरती जर EU स्मॉल बँक क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला म्हणजे 594च्या वरती जर EU स्मॉल बँक क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर EU स्मॉल बँक मध्ये परत आपल्याला 620 आणि 640 पर्यंत टार्गेट ओपन होणार आहे. आणि EU स्मॉल बँक साठी जो काही रेजिस्टन्स सपोर्टचं काम करणार आहे ते 548 ते 541 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये EU स्मॉल बँक साठी सपोर्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये EU स्मॉल बँक मध्ये तुम्ही दोन्ही साइड वरती लक्ष ठेवू शकता. म्हणजे जर 592च्या वरती जर 593च्या वरती जर EU स्मॉल बँक क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झाला तर EU स्मॉल बँक मध्ये 640 टार्गेट ओपन होणार आहे. आणि जर EU स्मॉल बँक 545च्या खाली जर सक्सेसफुली क्लोज झाला तर EU स्मॉल बँक मध्ये परत आपल्याला 500 आणि 480 पर्यंतच्या लेवल ओपन होणार आहे. त्यामुळे दोन्ही साईडच्या साठी आपल्याला EU स्मॉल बँक वरती लक्ष ठेवून आपण तिथं ट्रेड करू शकतो. नेक्स्ट बँक आहे ती इंडसइंड बँक. तर इंडसइंड बँक साठी जो काही आता रेजिस्टन्स आहे तो 1066 ते 1076 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये इंडसइंड बँक साठी रेजिस्टन्स आहे. जर EU स्मॉल बँक येणाऱ्या आठवड्यामध्ये जर 1082च्या वरती जर सक्सेसफुली क्लोज झाला तर EU स्मॉल बँक मध्ये परत आपल्याला 1122 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकतं. आणि EU स्मॉल बँक मध्ये जो काही सपोर्ट आहे तो 988 ते 1000 ही जी काही लेवल आहे ही जी काही राऊंड फिगर आहे या राऊंड फिगर मध्ये इंडसइंड बँक साठी काही सपोर्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये जर इंडसइंड बँक तुम्हाला 1080च्या वरती जर मिळाल तर तुम्ही इंडसइंड बँकला शॉर्ट टर्म साठी बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला इंडसइंड बँक मध्ये 1128 आणि त्यानंतर 1147 पर्यंत टार्गेट बघायला मिळणार आहे. त्यामुळे हे जे काही मेन स्टॉक्स आहेत ह्या स्टॉक्स वरती जर तुम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवलं आणि जर हे स्टॉक जर तुम्हाला एखाद्या चांगल्या लेवलवरती मिळाल तर तुम्हाला तिथं शॉर्ट टर्म साठी चांगला फायदा होऊ शकतो. कारण की सध्याचं ओव्हरऑल मार्केट हे बुलिश मार्केट आहे. जे काही ग्लोबल मार्केट आहे ते ग्लोबल मार्केट सध्या बुल मार्केटमध्ये ट्रेड करते. त्यामुळे आपल्या इंडियन मार्केटला पण त्या मार्केटशी मॅच करण्यासाठी त्या लेवलपर्यंत जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा जर येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला हे स्टॉक जर ह्या लेवलवरती ज्या काही लेवल आपण आता डिस्कस केले त्या लेवलवरती जर मिळत असतील तर तुम्ही ते स्टॉक्स तुमच्या स्टॉप लॉस बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.